खरे खजले सागरी लक्ष भ्रमती गगनांतरी उठाल करिता कपी केसरी सुरासुरी एकांत. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान. हनुमंताला या ठिकाणी दोनागिरी पर्वतावर जायचंय, औषधी आणायचे. या ठिकाणी मोठाची मोठा हनुमंतराय झाला, भ्यासू वाटू लागला, कडे खचले गेले, सप्त सागरामध्ये सुद्धा आवाज होऊ लागला. एवढी ख्याती हनुमंताने केली. सप्त सागरा राजा उपाय अकांत जीव मात्र सकळा गोळा गोळाचे निधाके. या ठिकाणी हनुमंताच्या धाकामुळे रसातवाला पृथ्वी जाऊ पाहू लागली. प्रत्येक जण भयभीत झालं. लट 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 देवी देवता सुद्धा कापू लागल्या. आता आपलं काही खरं नाही. घोष केला, श्री भगवान की जय, आणि घोष करून सप्त सागर ओलांडले गेले. सत्य लोक पर्यंत वरी गेली उठानाची थोरी विक्रम भारी. एवढा विक्रम या ठिकाणी हनुमंताचा आहे. उड्डाण मारलं तेवढ्यात तेवढं मारलं, पण जायचं कुठे आणि उड्डाण इतकं वर गेलं. सप्त स्वर्ग या ठिकाणी वर. संपूर्ण प्राणांतिक सकळ राक्षस गण हाती चिंतामण उपजवी. या ठिकाणी हनुमंताचं उड्डाण गेलं आणि रावणाला काळजी वाटू लागली. आता काय खरं नाही. उडविला स्वामित्र श्रीरामचंद्र या ठिकाणी करून चुकलं गेलं. रावणाला काळजी वाटू लागली. कसं तर कपट करून लक्ष्मणाला शक्ती मारली. लक्ष्मण सावध होईल आणि लक्ष्मण सावध झालं. माझं काही खरं नाही. पुंडलिकामध्ये हरिढोल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय माधवी रामचंद्राय नमः. हे तव एका परिसो वीर दे कर्कश अवघे मिळाले आयतास मग आम्हास प्रणांत. रावण विचार करतोय. रामाची सेना साधी नाही, राम साधा नाही, लक्ष्मण साधा नाही. लक्ष्मण वाचला, कोणताही राक्षस जिवंत राहणार नाही. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजिता आदी या पुत्र कुमरे कुमर मारिले. या ठिकाणी आता करायचं काय. माझा ज्याच्यावर विश्वास होता ते कुमारा कमर मारले गेले, प्रधान मारले गेले, अकरा कुमार मारला गेला. आता कुणाला पाठवायचं विचार रावण करतोय. आईचे चिंतित विचारला भोजना विसरला उदक पानाची चिंता मना पडितो. रावणाला चिंता वाटू लागली. चिंता खूप वाईट आहे. चिंता एकदम जाते, पण रावणाला जीवन सुद्धा जाईना गेलं. पंचपक्वान्न द्या नाहीतर काय द्या, एकच वाटायचं. हनुमान गेला, लक्ष्मण उठले. आता आपलं काही खरं नाही. मग चरणाशी लागला. या ठिकाणी महू गादी आहे. तिथं सुद्धा झोप लागेला गेली. कुणापाशी बसून वाटायला गेलं. या ठिकाणी सोन्याच्या सिंहासनावर बसून सुद्धा चिंता संपेना गेली. पण रावणाला काळनेमी दिसला.
धगधगे त्या नेत्र मोळा जैसे इंगळ खजिराचे. ज्याप्रमाणे हिंग असावं, कोळसा असावा, डंबल असावं, असा हा रावण, असा हा कानिमी माझ्या रावणाला पाहिला. जीवामुखी समसमित ती दीर्घचारे हात बघा, केश निळकंठ देत उभे सत शुळ वैसे. ज्याप्रमाणे बाम असावेत तसं खरं केस मोठाची मोठा काळा भंगार जीभ लावला लावला करते असा कानिमी रावणाला पाहिला. मुख समान पर्वत धरे हे, हा पराय साकाश रे मुखे चारी समसमित. आपला सारखा काळा भंगार कानिमी रावणाला पाहिला. वृक्ष हात पाय दिसती हे, हिंगोळवाणी शरीरवते देखता भीती काळ. या ठिकाणी यमाला सुद्धा काय वाटलं पाहिजे, भीती वाटली पाहिजे असा कानिमी राजा रावणानं पाहिला. अति भयानक शरीर त्या पार्थित बघा. तुवा जावणी सत्वर पूर्वचंद्र ठाकावा. अरे बाबा, हे कानिमी लवकर द्या लवकर द्या लवकर द्या. हनुमंतानं उड्डाण केलाय. हनुमंत जायच्या आधी बाबा तू तिकडं जा, पर्वताकडं जा आणि मला सोडेल. सगळे समुद्र कुशदीप समग्र बघा, लंगणी अशी रामुद्रा पर्वतेंद्र ठाकावा. हे हनुमान जायच्या आधी एकच काम कर, पर्वतावर जा आणि हनुमंताला कपट कर. तुझं नाम भवे गमना म्हणून झालो तुझं शरण. बघा, ते गेला कवी नंदन त्याची विघ्न करावे. हे बाबा कानिमी तुला मनोवेग आहे, हनुमंताला सुद्धा मनोवेग आहे. मनोजवन मावत तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमता वरिष्ठम. आणि कानिमी तुला सुद्धा मनाचा वेग आहे. हनुमान गेलाय, हनुमंताच्या अगोदर तू तिथं जाऊन बस आणि हनुमंताला विघ्न कर. कारण मी ऐक विनंते लक्ष्मणा भेवलेशे शक्ती. बघा, उदवया येता गवस्ते सुमित्र नित्य मरेलो. हे बाबा जर तू तिथं गेला नाही, हनुमंत औषधी घेऊन येईल आणि लक्ष्मण वाचल. पण जर का तू गेला, विघ्न केलं, लक्ष्मण गेल्याशिवाय राहणार नाही. या लागी वायुनंदन करणी सरेग उड्डाण. बघा, दिव्या शरीरानं सोय लक्ष्मण उठवी. लक्ष्मण त्या ठिकाणी धावती पडलेला आहे. लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि उठवायला हनुमान गेलाय. हनुमंताला विघ्न कर. उदयन येता गवस्ते बघा. आनने औषधे समजती. वाचवया नित्य ते प्रजाधिपती मारती करो गेला. हे बाबा मी लक्ष्मणाला वाचवतो पण करून, प्रतिज्ञा करून हनुमान गेलाय. हनुमंताला विघ्न कर. सकाळ सकाळ औषधे आणून आताची उठेन लक्ष्मण. बघा. मग त्यासे रोडोनी कोण राम लक्ष्मण अतुर हे बळे. बाबा, जर लक्ष्मण उठला कुणाचंही काही खरं नाही, कुणीही जिवंत राहणार नाही. विघ्न कर म्हणून लवकर जा. अति बळी हा वायो नंदन कळे काळा नाटके दान. बघा, बलिष्ठ सकळ वानर गण त्याची कोण गुंजल. अरे बाबा एक एक गोळांबूर या ठिकाणी ब्रह्मांड संपू शकतो एवढे वीर या ठिकाणी रामाकडे. जर लक्ष्मण वाचला कुणाचंच काही खरं नाही. कृपते करे ब्रह्मशक्ती हे, अकळल्या उर्मिला पते. बघा. कार्य साधावे हाती उदय गवस्ती न येता. जोपर्यंत सूर्य उगवलेला नाही तोपर्यंतच वेळ आहे. तेवढ्यातच संधी साधायची आहे. रावण बोलू लागला. चंद्र अमृते सदा पूर्ण चंद्र तेल म्हणती म्हणून एरवी तो द्रोणागिरी दान नाम काय करायचंय? द्रोणागिरीवर जायचंय. ज्या ठिकाणी चंद्राचा कायम प्रकाश पडतो म्हणून त्याला चंद्राचल म्हणतात. अशा पर्वतावर तुला जायचंय.
चंद्रामृतात अमृत संजीवनी त्याची म्हणतात औषधी आयसा पर्वती समस्त उठवले. थांबा 5 मिनिट थोडं फक्त 5 वेळा घेऊ जाते. तुमचं नाव सांगा मला. श्रीकांत पाटील शेलगाव. श्रीकांत पाटील शेलगाव वाचक. उद्या म्हणाला जोरात. होय किती 33 पुंडलिकवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेश नमः श्री रामचंद्राय नमः. चारी मुखे स्मरण शक्ती नारा दारा विकट विकरा दगदगित नेत्र गोळा जसे इंगळ कधी राजे. 33 म्हणला तुम्ही. 33 ओळी किती बोला त्यांच्या लक्षात नाही. ओळी सांगा. 47 ओळी कधी ध्यान ठेवी जाईल. तुमचा विषय होता. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्यासी म्हणता औषधी अशांत पर्वती समत. त्या पर्वतावर औषधी आहे. त्या औषधी हनुमंताला घेऊ द्यायच्या नाहीत. तेथे गेला कपिनंदन बहु माया करुणी आपण त्यासी करावे विघ्न सूर्योदय होय. बाबा जोपर्यंत सूर्य उगवणार नाही तिथं जायचं आणि हनुमंताला विघ्न निर्माण करायचं. तेही मायेचे लहन जटाधारीवर करा भरण सर्वांगी भस्म साधारण ऋषी हनुमंताच्या नादी लागायचं नाही. गोड बोलून काटा काढायचा. हनुमंतासोबत युद्ध केला कुणीच टिकणार नाही. काय करायचं? बुका लावायचा. मोठाच्या मोठा गण लावायचा. साधूचा वेश घ्यायचा. महाराजाचा वेश घ्यायचा आणि मग हनुमंताला गुंगवायचं. तापस वेश पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवावया कपिनंदन मायापन माया निर्माण करायची. दैवी ह्याच्याकडून माया तोडत्या दुस्त नसतरी माया निर्माण करायची. पण कशी? रामाचा भक्त दाखवायचं. साधू पुरुष दाखवायचं. संन्यासाचं सोंग घ्यायचं. पोट कपाटीला गेला पाहिजे अशा साधूचा वेश घ्यायचा. आपण धरावे आपली सुशील गोळांकुळ विगुंतवा. या ठिकाणी हनुमंताला गुंतवायचंय आणि हनुमान रामाशिवाय गुंतत नाही. विश्वास लावलाय. त्यांनी त्याचे सुख गहने कपिनंदन आणि दुसरं बोलायचं नाही. रामाचं नाव घेतलं. रामाची कथा सांगितली तेव्हाच हनुमानाला तो लक्षात ठेव. अतिथी करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा. बुद्धी परे कपिनाथा ते सर्वता करावे. आणि काय करायचं? रामाची कथा सांगायची. सुरस कथा सांगायची. गोड कथा सांगायची. हनुमान उठलाच नाही पाहिजे. येथे महाचूर राक्षसी प्राणिमात्रा सगळे ग्रासी. आपण युक्ती साधावी अशी जे कपिंद्रासी देवी. आणि काय करायचं? तिथं मुठ्ठीच्या मुठ्ठी बघाय तिकडे हनुमंताला लावायचं. चल काट्याचा काटा. औषधी समीपाचा विचारा दयाचा पुन्हा चरवळ सुंदर कमळी मनोहर ते कपिंद्र गोवावा. त्या ठिकाणी सुंदर सरोवर कमळाची झाडे पांढरशी बोट पाडली तिकडे हनुमंताला लाव. मन करुणी शीघ्र गती सर्व प्रकारे असे
शक्ती बघा. जेणे मरण पावे मारुती ते युक्ती हे साधावी. बघ, मी काय जास्त सांगणार नाही. पुढे ओवी तू आधीच काय आधीच माहितीये ह्याच्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही. एवढंच लक्षात ठेव. काट्यानं का असं पण काटा काढायचा आहे. हनुमंताला गुंतवायचं गुंगवायचं नाही तर त्या बघितकडे देऊन मारायचं. मी तुझा सांगो कपट आला, आली, हा. तव तू केवळ कपट बघा. ते माझी काय युक्ती सर्वता मारुती मारा. ए बघा चुकलं. रावण म्हणतोय आधीच नका तू काळा माझा पाहुणा मागाशी होऊन गेले. रावणाच्या जवळचा पाहुणा आहे का मी इतका काळा मागाशीच बघितलंय. तुला सांगायची गरज नाही. तुला सांगावं लागत नाही. चोरी अशा शिक त्याला पहिलीच येत असती. आधीच कपते कप्ताना हनुमंताला गुंत मरण पावल्या हनुमंत सोमित्र मरेल तोरी. अरे वा. मरण पावेल रघुनाथ दोघा मृत्यू त्याचे श्रीराम जर तू हनुमंताला गुंगवलं हनुमंताला मारलं तर लक्ष्मण मरेल. आणि जर लक्ष्मण मेला ना राम सुद्धा जीव सोडून देतील. आणि राम गेला की मरण पावल्या रघुनंदन कैसे वाचल विभीषण सुग्रीवाही सांडील प्राण अर्धचन. आणि जर राम गेला विभीषण मरल सुग्रीव मरल वानर मारतेली. ही झाला कथेचा भावार्थ. पण जर मूळ विषयाकडे आम्ही गेलो आमच्यामध्ये जोपर्यंत राम आहे तोपर्यंत फक्त मी जिवंत आहे. ह्यांचा जीवाचा जोपर्यंत जिवंत असताना राम जिवंत आहे तोपर्यंतच मी जिवंत आहे. एकदा का राम गेला सगळेच मिले. जांबवंत जुत्पती मरती समाज एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत एकटा हनुमान मारला आताच विजय गोडवा लिहून देतो. मरण करीले कोणी चरण देरीन राज झालं. चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण सोय व्हावे. एवढा 14 चौकड्याचा राजा रावण ज्याची या ठिकाणी संपूर्ण लंका सोन्याची आहे असा रावण त्याच्या दूताजवळ त्याच्या या ठिकाणी शिष्याजवळ हात जोडतोय. हे बघ मी काय पण कर तुझ्या पाया पडतो पण हनुमंताला गुंतव हनुमंताला अडकव. कारण जर हनुमान राहिला तर अवघड होईल. मी तुला माझा अर्धवाक्य देतो पण या ठिकाणी नेहमी तू लवकर जा आणि हनुमंताला विघ्न कर. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. बालकृष्णाय नमः. पांडुरंगाय नमः. मंगलहिनी भाकी बहुता पडे चरणावरी मागुता. मन होत असे प्राणंता असता जीवदाता तू होई. असो प्रथमतः गणरायाला वंदन करून तुमच्या श्रोत्यांच्या पायावर नतमस्तक होऊन या ठिकाणी सगळा वृत्तांत या रावणानं कालनेमीला सांगितला गेला आणि कालनेमीने ऐकल्या गेलं. ऐकल्यानंतर या कालनेमी या रावणाचं चरण धरलं आणि चरण धरून म्हणू लागला रावणा तू राजा आहेस. तुझं वचन कोण मोडणार. मी आज्ञा आहे जसं तू सांगितलंय तसंच मी करीन असा हा कालनेमी या ठिकाणी रावणाला म्हणल्यानंतर आईशे ऐकताची उत्तर दचकला राक्षस वीर. रवई कोचला दुर्धरे
लागला. पूर्वीचा राक्षस आहे, पण वाईट कर्म करायचं म्हणल्यावर त्याला सुद्धा या ठिकाणी विचार करू लागा की निश्चिंत आपल्याला काय होईल पुढे. जर का कपट केलं तर आपला या ठिकाणी आपल्याला पण कपटच भोगावं लागेल, त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा विचार या ठिकाणी काळनेमी करू लागला. कपट करिता हिरण्यकश्यपू अंधविकंड केली वपू. तेथे आमचा कोण प्रताप रुद्ररूप विचार करू लागला, काळनेमी म्हणू लागला, याच्या पूर्वी सत्यविकामध्ये असणारा भला मोठा राक्षस हिरण्यकश्यप, या हिरण्यकश्यपनं ही भली मोठी पृथ्वी पाण्यात बुडवली. पृथ्वीला कपट केलं, पण देवाना अवतार धरला गेला. वराह अवतार धरून या हिरण्यकश्यपाचा काटा काढला आणि कपट केल्यामुळे त्याला मृत्यू प्राप्त झाला. असं कपट केलं तर मलाही या ठिकाणी मृत्यू येऊन काळनेमी या ठिकाणी विचार करत आहे. तमाचे सर यांच्याकडून उत्कृष्ट वाचन केल्याबद्दल छायाताईंना 100 रुपये, तसेच प्रताप रोडगे म्हणजे या माई लेकरासाठी 100 रुपयाची देणगी तमाचे सर यांच्याकडून आलेले. धन्यवाद. धन्यवाद. कपट साधिले आम्ही कपट साधिले चंद्र पुढे विचार करू लागला काळनेमी, या इंद्रानं कपट केलं. या ठिकाणी गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिरा काय केलं, कोंबडाहून भोग घेतला गेला. म्हणून या इंद्राला 1000 भगत पडली. म्हणजे इंद्राने कपट केल्याला त्याला भोगावं लागलं. बृहस्पतीची ती असणारी पत्नी तारा चंद्राने पळून नेली आणि तिच्या संग भोग केला. हा इंद्राला सुद्धा तेव्हापासून काळत्व निर्माण झालं. म्हणजे कपट कुणीही केलं तर या कपटाची बरी गत नाही. आजही जर आपण दुसऱ्याला कपट केलं तर आधी आपलं कपट होत असा काळनेमी या ठिकाणी मनात विचार करत आहे. खाऊन जेवून गेले आयशे मानिले सहस्र अर्जुने साडूने हस्तपाद छेदने शकी प्राणे कपट केलं की बाबा जमताग्नी, आणि जमताग्नीच्या या ठिकाणी घरी कोण गेलं, जेवण्यासाठी हा सहस्र भाऊ नावाचा अर्जुन गेला. आणि जेवण करत असताना या सहस्र भाऊनं या जमताग्नीच्या या कुटीरमध्ये काय तर कामधेनू गाय बघितली आणि कामधेनू गाय मागितल्या गेली. ज्यावेळेस या जमताग्नीने दिली नाही तर या सहस्र भाऊनं ती काय केली, चोरून नेली, नव कपटानं नेली. त्याचा परिणाम काय झाले या ठिकाणी सांगतात. भीक मागू गेला सीते कोळत रे माते. सहस्र भाऊनं काय केलं, कपट्यानं काम धरून नेली आणि आपलं 20,000 भुजाचा असणारा सहस्र भाऊ या ठिकाणी मरण पावला. एवढंच नाही, सगळे पुत्र राज्य या ठिकाणी सहस्र भाऊनं कपट केल्यामुळे गमवायला आलं. आणि तेवढंच नाही, माझ्या डोळ्यात देखत या रावणानं काय केलं की बाबा या ठिकाणी सीता मायला काय केला, कपट करायला गेला. नव तर भिकारी होऊन गेला. एवढं कपट रावणानं केलं या ठिकाणी सांगतात. माता म्हणे कपट मिळविले धुळीसे सुपुत्र सैल्यासी मार. या ठिकाणी काळनेमी मनात विचार करतोय की बाबा कपट केल्यावर काय होतं, माझाच असणारा राजा रावण यांनी कपट केलं. आई सीता मायला भिक्षाचं रूप घेऊन एखादी भिक्षुक होऊन काय केला तर या ठिकाणी भीक मागाय गेला. आणि भीक मागाय गेला तर खरंच, पण आई म्हणला, आईला काय म्हणायला लागला, आई म्हणून पुढे तिच्याशी काय तर भोगाची अभिलाषा केली. आणि असं कपट केल्यामुळे याच रावणाचा एकही मुलगा जिता राहिला नाही. नव तर सगळे प्रधानी मेले, एकटा जिवंत राहिला.
आहे. इतराची गती काय असे वा. त्या नारीले देवासे ईश्वरत्व सांगणे मानसे सव्य विकासी लागला. या ठिकाणी पुढे या ठिकाणी म्हणू लागला रावण. या ठिकाणी काळनिमी मनात विचार करू लागला की बाबा या सगळ्यांनी कपट केलं तरी भोगावं लागलं आणि हे कपट देवानी सुद्धा केलं. कुठे कपट केलं गेलं की बाबा या ठिकाणी ज्या वेळेस या पृथ्वीवर त्रेता सत्ययुगामध्ये कोणतरी या पृथ्वीचा राजा असणारा बळीराजा कुणाला ऐकला गेला. या बळीचं राज्य बुडवण्यासाठी वामन रूप घेतलं आणि वामन रूप घेऊन 3 पायामध्ये या ठिकाणी या कुणी तर बटूचं रूप घेऊन या भगवंतानं या बळीचं राज्य बुडवण्यासाठी या बळीच्या दारात गेला. पण बळीनं ओळखल्या गेलं आणि बळीनं ओळखून या ठिकाणी हा भगवंत या ठिकाणी कुणाला तर या देवाला सुद्धा आपल्या दारात बांधल्या गेलं. आता सुद्धा वामन रूपामध्ये हे कोण भगवंत या बळीच्या दारामध्ये आणखी नाही देवाला सुद्धा भोगावं लागलं. मग माझी काय गत आहे असा हा काळनिमी या ठिकाणी विचार करत आहे. आपण होनिया रंग बरीसी लागू लागला भिक त्याने दोरफार केला देख पुराणे असंख्य देवाला सुद्धा कपट केलं. देवाला भोगावं लागलं. भिकारी होऊन या बळीच्या दारामध्ये गेला आणि या बळीनं ओळखल्या गेलं आणि देवाला सुद्धा काय केलं आतापर्यंत आपल्या दारात उभा केलंय बळीनं. या देवाला सुद्धा कपट केल्यानं भोगावं लागतंय असा विचार या ठिकाणी काळनिमी करत आहे. या लागी कपाटाची वार्ता भली नव्हे सर्व वा. कपट करिता कपिला जाय स्वदातासे करा. सगळा विचार केला काळनिमीनं आणि पुढे विचार करून काय म्हणतो की बाबा हे जर कपट केलं तर ह्या कपटाचे परिणाम माझ्यासाठी काय आहेत घातक आहे. आणि आता कुणाला तर साक्षात श्रीरामाचा भक्त हनुमंत आहे आणि ह्याला जर मी काय कपट केलं तर निश्चित माझा या ठिकाणी अंत जवळ आलाय असा हा काळनिमी स्वतः मनात विचार करत आहे. श्रीरामाचे निज भक्त वा. त्याशी कोणी कपट करीत ते सर्वेचे मरण पावत नरक भोगित आणि काय विचार करतोय जे श्रीरामाचे निज भक्त आहेत त्यांना जर कपट केला तर त्यांना काय होतं की बाबा नरक भोगावं लागतं. निज भक्त जे अखंड सर्वस्व आपलं कसं भगवंतावर देतात. निज भक्त कुणाला म्हणायचं भक्त प्रल्हाद ज्या वेळेस उकळत्या तेलात टाकलं तरी भगवंताचं नाव मुखामध्ये होतं ते निज भक्त. आणि तसाच हनुमंतराय सुद्धा आहेत त्यांना जर मी छळलं किंवा कुणी जरी छळण केलं तर त्याला नरकाची प्राप्ती होते असा हा काळनिमी मनामध्ये विचार करत आहे. हनुमान रामाचा किंकर वा. श्रीराम तात्कर त्याशी कपट करी जोड रे त्याच्या भक्ताला छळण केलं तर देव काय होतो त्या ठिकाणी त्या भक्ताच्या मदतीला येतो आणि त्या छळण करणाराचा निपांत करतो. पण आता हा हनुमान ही रामाचा किंकर भक्त आहे. मी जर त्या हनुमंताला छळण करायला गेलो तर निश्चित या ठिकाणी माझं कपट केल्यामुळे माझं मरण येईल असा हा विचार काळनिमी करत आहे. शिवाजी महाराजकर आयसे जाणतो मी आपण सवे सांगत से रावणे अतिशय जे विघ्न करणार ते मदच मरण अहो मला सगळं माहित आहे तरी पण आता कोणता हा राजा आहे रावण त्याच मला ऐकावं लागेल आणि निश्चित माझा आता
प्राण जवळ आलेला आहे. मी जर कपट केलं तर ते मला भोगावं लागल. रावण मला सांगतोय सगळं ज्ञान असून देखील मी या ठिकाणी कपट करायला चाललोय म्हणजे मी प्राणघात माझा होणार आहे. कारण मी या ठिकाणी विचार करत आहे. पाय पडली रावण अर्धे राज्य देईन म्हणे. जनक महाराज, जनक महाराज. पुढे विचार करू लागला हा काळिंदी की आताच्या घडीला हा रावण माझ्या पाया पडतोय आणि पाया पडून काय म्हणतोय की तू जर काही या ठिकाणी हनुमंताला विघ्न करण्यात त्या कार्यात यशस्वी झाला तर मी तुला अर्ध राज्य या ठिकाणी देईन. पण काळने मी विचार करतोय जर का मी जर मेलो तर हे अर्ध राज्य कुणी चालवायचं नवं हे अर्ध राज्य कुणी या ठिकाणी याचा उपभोग घ्यायचा. मी जर मेलो तर असा हा काळ मी या ठिकाणी विचार करत आहे. शिवाजी जगताप यांच्याकडून 100 रुपये वाचक सूचकासाठी आलेले आहेत. आणि वाचक सूचकांना विनंती आहे की नाव पुकारलं की पडतीसनं पुढे येऊन थांबायचं. परत त्यातच वेळ जातो. तुम्ही येणार पुन्हा सावकाश. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री सरस्वती नमः. श्री माता पिताय नमः. आता नवाचा तराव येथे तरी रावणाची करील घात तया परिस हनुमंते होय अमात हितका. रामचंद्र भगवान की जय. चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पूसा महापातक नाशरम. भव्य दिव्य लक्ष्मण शक्ती 16 मोठे देखना गुणवाचक ज्ञानी सूचक एक एका होनी बळी आणि सुजान स्वती मंडळी यांना अभिवादन करून कथेचा अनुसंधान. राजा रावणाने काळनेमीची विनंती केलेली आहे पण काळनेमीने प्रत्युत्तर देताना सारासार विचार केला. कारण सारासार विचार करावा लागतो आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर. मामा काळनेमी कप्पी असताना सुद्धा सारासार विचार करा. आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. पण का ज्यावेळेस माझ्या रामाचं नाम आणि राम भक्ताचं महिमा ऐकलं त्यावेळेस त्याच्यात मत परिवर्तन झालं. आणि म्हणून विचार करतो आणि मी जर इथं राहिलो तर हा मारीन या पाप्याच्या हातून मरण्यापेक्षा राम भक्ताच्या हातून मिळालं कितीतरी आपलं सत्कार्य उचित होईल अशा प्रकारचा विचार करून मामा काय मी काय करतो ऐका. हनुमान सभाय श्री रघुनाथ राम प्रेम सदा डुलला होता त्याच्याने होते घर करतात मी जन्मजन्मींदरीचे भाग्यात फळाला आले. कारण का राम भक्त हनुमंत सदोदित असताना राम भक्तीत गुंतलेले रोमा रोमातून नामाचा ध्वनी आहे आणि त्यांच्या हातून जर मृत्यू आला तर माझं भाग्य फळाला आलं सत्कार्य घडलं अशा प्रकारचा विचार मामा काय नेहमी केला. विचारोनी मनी मान देत तुझी आज्ञा उल्लंघने सामर्थ्य जने असे विचार केला आणि नंतर मान देऊन. कारण राजाला पण मान दिलाच पाहिजे ना. हा मान दिला गेला आणि सांगितलं रावणा अहो तुमची आज्ञा उल्लंघन करणं कुणाचं सामर्थ्य आहे असा विचार करून पुढे काय नेहमी ऐसा कोण आहे थोडा जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगळे करुणी नमस्कार निशाचरा उसळला. मी नेहमी सांगत असतो मावशी बरं का. हा नमस्कार शब्द आला की कुठे बी हात जोडायचे नाही. कथेचं अनुसंधान काय चाललंय नीट ऐकायचं. इथं राजा रावणाच्या पाया पडतोय काय नेहमी तिथं आपलं राजा रावणाला कशाला नमस्कार करायचा आपण. तिथं विचार केला गेला अरे तुझं या ठिकाणी असणारे उल्लंघन करणं कोणाचं सामर्थ्य आहे. म्हणून
स्वतःच्या राजाला प्रणिपात केला, नमस्कार केला आणि उड्डाण केला गेला. पर्वता पावे जव मागे तवा पण गेला शीघ्र गती, माया केल्या तिने गोती हे निश्चिते परिसा. माया केली अतिनी गोटी आणि गेला किती लोक, कारण मागे वगैरे गेले बघा. हनुमंताचं वेग सांगितला होता, मनोवेग आहे तुझं गमन, आणि काय नेहमीच सांगितलं होतं न भोवेग आहे तुझं गमन. याचं मानाच्या वेगाने याचं आकाश मार्गाने, ठीक नाही. मग एका होणी बळ एकापेक्षा एक असणारा वेग होता. मामा काय नेहमी पुढे गेलाय, नवल केवळे नकळे का नावाचे तोडे का कपट अगोदर. हा, कधी पण खोटं अगोदर असतं, खरं मागणं येत असतं. कपट रूपी मामा काय नेहमी पुढे गेला आणि हनुमंताची वाट पाहू लागला गेला. ते जाऊन रक्षोगण काय केला, केला श्रमा फळ जल संपूर्ण वृक्षरोपणाती रम्या. राजा रावणाची पायाली मामा काढली मिनी पुढे गेला, गप्प नाही बसला. हा, सुंदर अशा प्रकारचा आश्रम निर्माण केला गेला. सुंदर गोड पाण्याचं सरोवर तयार केलं गेलं आणि जे फळामुळे 12ही महिने लकडलेले असणारे वृक्ष असावेत, फुलांनी फळांनी, आणि अशा प्रकारच्या वृक्षाची निर्मिती केली. आता माया असती, माया अशा प्रकारे केलेला असताना वाचा, आपण घेऊन अग्निहोत्र तपस्वी से निशार दिसे उपवास निरंतर गेले उधरा. स्वतः अग्निहोत्री ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि मग शरीराची रचना सांगितली गेली. कृष्ण शरीर झालेलं आहे, पोट पाठीला चिकटलेलं आहे, कारण कृष्ण सगळं अंगावर जटांचा भार वाढलेला आहे. आणि अशा असणारे डोळे खोळखोळ गेलेले अशी काय असताना या ठिकाणी सुंदर असं वर्णन पुढे मात्र परिधान त्यासी अति विचित्र. योगी बघितले का आपण, साधू बघितले काय, त्यांना काय मेकअप आहे का काय आहे का नाही, जटा वाढलेले आहेत. आणि जटा वळवलेले आहेत, लांब मिशा आहेत, अंगावर असणारे हातात केस आहेत. आता काय त्याची विचित्र अवस्था, सगळे विभूतीचं चर्चन केलेलं आहे. कृष्ण शरीर जसा अग्निहोत्री ब्राह्मण शोधावा किंवा एखादा साधू शोधावा, तद्वत मामा काय नेहमी माया रूप घेतले. वनप्रस्थ रूपात येत जप करीत एका वेळा. मी अवश्य ह्या ओळीला बसायचा विचार करत असतो. आपल्यातल्या बऱ्याच जणांचं ऐकलंय, माझी ओळी बऱ्याच जणांनी ऐकली असेल. या ओळीचा अर्थ असा आहे, मामा काळनेमीने आपलं रूप बदललेलं आहे, स्थूल वेश सोडलेला आहे आणि लिंग देहात पदार्पण केलं. म्हणजे अग्निहोत्री रूप धारण केलं. आता लिंग देह दिसत नसतो बरं का, पण हा राक्षस आहे, हा दिसत नाहीये. आता तो आपल्याला साधू दिसतोय म्हणून लिंग देहात पदार्पण केलं. आणि मागच्या वेळी जटाचा भार वाढलाय, हातात केस वाढले, सगळा लिंग रूपी देह या जटांमध्ये हातात केसामध्ये बुडला गेला म्हणून लिंग केस. कैसी खेतर समुद्राला कैसी शेले खोल डोळे गेले बरं का. बुगळे खोल गेलेले आहेत आणि ध्यान धारणा कशी केली, खिचडी वर पाहिलं गेलं, निव्वळ एकाग्र दृष्टी केली गेली. खर तर तपस्याला सुरुवात करावा, अशा प्रकारचा साधू दिसावा असं काही नेहमी दिसू लागला. घालून भगवत घेऊन पाया गमना कपिये. ओळी नंबर 88 आबा तिकडून आला बोलत मी 88 ओळी नंबर आहे का नाही. का इथपर्यंत चरित्र कथन रामायणाचं लिहिलेलं आमच्या नाथांनी, आणि इथून पुढं नाथांचे निश्चित शिष्य असणारे गावबा
यांच्या ओळीला आरंभ झाला गेला. बकवत धरुणी ध्यान, बगळ्यासारखी शैली निर्माण केली गेली. बगळ्यासाठी एखादा टक मासा टाकायला बसावा तसा काढली मी. का माझ्या जैसा जैसा कोणी सातवी जळवासी पुण्य श्लोक ऐसे देख. गावबाई सुंदर सांगितलं गेलं की ज्याप्रमाणे बगळा पाण्यामध्ये पायावर उभा राहावा किंवा ध्यान धारणा करणारे साधू यांनी म्हणजे पायामध्ये आपल्या पाण्यामध्ये राहून समाधी अवस्था लावावी, तद्वत असताना हा मामा कायमी दिसू लागला गेला. छाल्या दृष्ट गटकावणी सगळा कपिया गमन शैली मासा जवळ आला की बगळा सोडतो का, त्या पद्धतीने या ठिकाणी सांगितले गेलं. त्या पद्धतीने या ठिकाणी मामा कायमी हनुमंतरायाचं आगमन पाहू लागला गेला. चला 89 महाराज. आतापर्यंत जोडीदार जनक महाराज खंडागळे तुमच्या परिचयाचे, तुमचे गायनाचार्य, हे माझे नेहमीचे वाचक आणि आता माझा सक्का भाऊ आहे, माझे मोठे वाचक. आता याच्या पट्टीतला नाही पण आता तो वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. चला. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री सरस्वती नमः. श्री माता पिताय नमः. आयुष्य कोणाय थोराज उलंघू सके तुझे उत्तर वेग करणे नमस्कार. 19 सांगितली नाही 89 तव दक्षिण दिशेच्या बागी आई दर्शे मुसवतेले आगी की नक्षत्रांचा पुंज स्वर्गी दिसत वेगे धावत. लक्कन प्रकाश दक्षिण दिशेला पाहिला गेला. कारण दक्षिणेकडून आगमन आमच्या रामभक्त हनुमंतरायाचं होऊ लागलेलं आहे. तत्पूर्वी कुमटकर महाराज, तुम्हाला माहितीये माझा भाऊ शाळा शिकलेला नाही, त्याला घरी शिकवलेलं आहे मी शिक्षक असल्यामुळं, आणि तो वाचायचा प्रयत्न करतो बरं का. आणि मग तेज पुंज नक्षत्राचा जसा तेज असावा, लक्क प्रकाश फटावा, तद्वत आमच्या हनुमंतरायाच्या अंगाची कांती उजेड या ठिकाणी दक्षिणेकडे का, कारण श्रीलंका देश दक्षिणेकडे रावणाची लंका आणि उत्तरेकडे द्रोणाद्री पर्वतमध्ये हिमालयामध्ये, आणि म्हणून बघितलं गेला लक्कन प्रकाश पाहिला हनुमंतरायाचं गमन होत आहे. आणि पाहत असताना की बाळ सूर्य उदयाला येतसे दादुला न तळे शेष पुन्हा निसर्गानी निघाला चरावा. बालारिक सूर्य या ठिकाणी वाचक सूचकांना 100 रुपये देणे. धन्यवाद आबा. ज्याप्रमाणे म्हणजे या ठिकाणी असताना बालार्क सूर्याचं तेज असावा, तो उदयाला यावा, अथवा गावात सुंदर वर्णन देताना म्हणतात ज्याप्रमाणे मणिधारी साप असतो, रात्रीचा चरायला निघतो आणि स्वतःच्या मनाच्या प्रकाशाने चरतो, त्या मनाचा जसा प्रकाश असतो तद्वत आमच्या हनुमंतरायाच्या अंगाची कांतीचा प्रकाश पडला गेला. आयुष्य उड्डाण कपिनाथ आले. पर्वताचे माता एकता कांत राक्षीस चित्ताय धीर सर्वतना. असं म्हणता आता मनाचा वेग जरी असेल हनुमंतरायाचा, पटकन या ठिकाणी पर्वताच्या माथा म्हणजे पर्वतावर आगमन झालं आणि आश्रम पर्वताच्या पायथ्याशी मामा कायमिनीचा वर आगमन झालं. बघितलं हनुमंतरायाला, पण मरण कुणाला यावं वाटतं का? ज्यावेळेस हनुमंतरायाचं आगमन झालं दचकन काळीजांच्या कायमिनीचं दचकलं गेलं. पडली पडे हातावर पडली मनाची मुरकुंडी भाविक भवने
कशी आली डोळ्याला झापडी पडली आपण सूर्याकडे बघितलं कसं होतं गिरगिरी आणणारी तसं हा मुरकुंडीवाळी गिरगिरी आली आता माझं काही खरं नाही असा भास मामा काय नेमिला झाला हा सावध होऊन पाही वा विचारून आपले मन मन झालं काही आलं आठवण आहे कार्या कमला सोहळा हा माझी अवस्था का व्हावी मी आलो कशासाठी मला करायचंय काय विसर पडावा वाचा सकाळ जन्माचे निदर्शन वा माझा जोडले साचा आणि कमी दुःखित पामर सोहित विचार मागाशीच मी सांगितले जन्मोजन्मेदारीचे भाजी आज फळाला आली माझी हा धन्य आज दिन संत दर्शनाचा या वक्तीप्रमाणे हनुमंतरायाचं आगमन झालं माझ्या भाग्याला पारावा नाही कारण राम भक्ताचं दर्शन होणं दुर्लभ आहे ही अशी अवस्था असताना माझं असं का व्हावं असा विचार काय नेहमी करू लागला गेला स्वामी कार्य साधावे येते की मुक्त व्हावे कपी हसते देव तोरनिया निज कार्य मूर्तीत चित्ते माझ्या रावणाने काम सांगितलं मी करावं की हनुमंताच्या हातून मरण पत्करावं याचा मी सहसा विचार केला नाही आणि मी का असा मुस्कुळ्यात पडलो माझी अवस्था अशी का व्हावी असा विचार मला काय नेहमी करू लागला गेला विचार मने स्वतः पैसाला असा विचार केला आणि ज्यावेळेस माणसाला काही सुचत नाही ना त्यावेळेस त्यांनी शांत बसवा मामा काय मी तेच केलं शांत बसला गेला आणि शांत बसल्याबरोबर लांबून हनुमंतरायाने बघितलं कुठून पर्वताच्या माथ्यावरून पायथ्याशी साधू तपश्चर्याला बसलेला आहे आणि मग मला तर आवड साधू संत येती घरात उची दिवाळी दसरा या वक्तीप्रमाणे साधूच्या भेटीसाठी हनुमंतराया लगबगीने निघाले दुराने देखील तापसन हर्षित कपीचे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी निमातना हा सुख सोळा स्वर्गी नाही विवेक महाराज बरं का हा होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी अरे काय हा कुठले कुणी असतो तर किती जीवा निर्माण झाला जवळ बघितल्यावर आनंद वाटतो कारण साधूच्या संतांच्या भेटीत एवढा आनंद असतो हनुमंतरायांनी हे एवढं साधू संतांच्या भेटी दुर्लभ आहे आज योग आलाय ना नक्की घ्यावा आणि म्हणून भेटीसाठी हनुमंतराय आले गेले पुकार दे जाय हनुमान श्रीराम किंकर देखे सर्वदा साचरा प्रेमात श्रीरामी जे साधू असतात संत असतात विवेक बुद्धीचे असतात ना विवेक महाराज हा त्यांच्यासाठी का हा चराचराच्या ठिकाणी हा सगळे जरी तरी काष्टी पाशाणी सकळ आयवान मारी जे देते ही अवस्था आमच्या हनुमंताची होती ओळखलं गेलं आता जरी समोर काय नेहमी असला तरी आत्म्यातला रामवास करणारा तोच आहे त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि म्हणून नमन करण्यासाठी आलाय जासी जैसे अंतर्गती ते जगते जैसे ते कधीही तेही विषयाची उपाधी शोक संपत्ती ऐका म्हणले हा जगाची या ठिकाणी गावांनी छोटासा थोडासा असणारा विषय मध्ये टाकलेला आहे जैशी ज्याची अंतरावरती आपण म्हणतो मनी वशे ते स्वप्नी दिसे जे म्हणत असतं ते दिसतं आणि ही अवस्था तिथे हे की नाही जैशी ज्याची अंतर्गती ते जगत ऐशेची देखती हे विषयाची विषय उत्पत्ती आता ह्या विषय खऱ्या अर्थानं खऱ्या चौथ्याचा विषय आदरणीय हरिभक्त पारायण आमचे गोळवे तात्या समोर आहे सुंदर असा असणारा विषय सांगणार आहेत इथं आलेला छोटासा विषय तात्या आहे की नाही आणि या विषयाची उपपत्ती श्लोकातून ऐका म्हणतात गावबा वाचा सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप सोये आपण जग देखणे कपट चिन्ह सज्जनाचे मुख्य लक्षण मी म्हणजे ब्रह्म हे जे जाणतात ते सज्जन
तिथं मी सुद्धा अडवायचो बरं का, पण मीच्या पलीकडे जर जाऊ सांगितलं तर तो ब्रह्मच आहे याचा साक्षात्कार सज्जनाला होतो आणि मग ते सज्जन असतात. हे मुख्य लक्षण सज्जनाचं आहे. मग अनेक प्रकारची सज्जनाची दुर्जनाची लक्षणं पुढे तात्या सांगणार जर आपण ऐकणार आहे तर झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित. धन्यवाद.